गुरुने आपल्यावरती केलेला ऋणाचे उपकार आपल्याकडून फिटू शकत नाही, पण कमीत कमी हास्य आलं पाहिजे, कमीत कमी 2 शब्द त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं मात्र जर आपण नाही केलं तर गुरुचा दोष लागतो आपल्याला, आणि तुम्ही दुनिया फिरा, तुमचं आयुष्य काढायला लागून जाईल तरी तुम्हाला मात्र यश येणार नाही. हा गुरुचा दोष आहे. असं किती मात्र आज मात्र जे पंचांगाने कॅलेंडर आहे हे जे आहे, तर हे पाहून मात्र आता नाही, हा कलियुग आहे. आता त्या पंचांगावर काही चालत नाही. आता मात्र केलेल्या कर्माची फेड मात्र तुम्हाला इथंच करावा लागते. ही गोष्ट मात्र आमच्या जीवनामध्ये सहज घडली दादा. आज मात्र जीव ओतून मात्र तुम्ही गुरुजी लोक शिकवतात, पण तुमच्यापासून जर मात्र एखादा मोठा साहेब झाला ना तर तुम्हाला मात्र विसरून जातात. ही गोष्ट तितके सत्य आहे. म्हणून मात्र यात तुमचाही दोष नाही तिथं. म्हणून त्यात हेच मात्र आम्ही ज्या टायमाला शाळेत होतो त्या टायमाला गुरुजी आम्हाला असे धरायचे, पिळायचे. काहीच अभ्यास करत नव्हतो, काही नव्हतो. पण आज मात्र आम्ही जर गेलो त्यांच्या पायाला जर लावायला लागलो ना, आम्हाला पाया पडू देत नाही ते. पण गुरुजींना सांगतो, गुरुजी अहो शिष्य कधी पण गुरु बनवू शकतो, शिष्य कधी पण गुरु बनू शकतो, पण गुरु हा गुरुच राहील, गुरु हा गुरुच राहील. म्हणून मात्र आज मात्र आदराने तुम्हाला नमस्कार करणं हे आमचं अर्ध कर्तव्य. आज तुम्ही शिक्षण केलं, तुम्ही या झाडाला पाणी घालून मोठं केलं, म्हणून मात्र या झाडाला आलेले फळं मात्र हे सारं जग चाटतंय. तुम्ही जय बाबाजी भक्त शेवटेकडे म्हणून चॅनलला पहा. तुम्ही म्हणाल का बघ काय मोठं भाग्य होतं का आज मात्र सोमेश्वर बाबाची आपली समोरासमोर भेट झाली. म्हणून मात्र हा एक योगायोग आहे. खरोखर मात्र त्या दिवशी मात्र तुम्ही रस्त्यावर ते भेटून मात्र सांगितलं, नाही तर आम्ही सांगितलं ना एका अकॅडमीमध्ये 2 दिवसावर कार्यक्रम कॅन्सल करून टाकला आमचा. तिथं काय सांगणार होतो आम्ही, पण मात्र लहानशी मोठं आमच्या गुरुनीच केलं ना. या दिवशीच मात्र सांगणार होतं, पण त्यांना थोडंसं वेगळं वाटलं का बाबांनी मार्गदर्शन दिलं म्हणजे बाबांच्या मार्गदर्शन मुलं वरती झाले म्हणजे बाबांचंच नाव निघालं. आपले कुठं परपंच लेकरं वाळे आमच्या योगशी म्हणून राहिले. आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्हाला मार्गदर्शन देतो, तर कुठली अपेक्षा ठेवून नाही येत. हे गुरुजीनं परीक्षा दिला एक शॉर्टकटमध्ये 86-87 पाचवीला होतो आम्ही. 86-87 पाचवीला होतो. घरची परिस्थिती किती बिकट होते ना, रस्त्यावरती पडलेले केळीचे कातडे उचलून खाले आम्ही. हे जे टरबूज खाऊन काळे कातडे फेकतात ते कातडे खाले आम्ही. आजूबाजूला शी केलेल्या ठिकाणी डाळ भात होतील होता, तो डाळ भात केला. अंगावरचे कपडे नव्हते वापरायला आम्हाला, परंतु दुसऱ्याच्या अंगावरचे कपडे वापरले आम्ही. परंतु आजही मात्र स्वप्नात वाटत नव्हतं. 1999 पासून मात्र जमिनीला पाठ लावत नाही. 86-87 पाचवीला होतं. 1992ला 10वी सुटला आम्ही, आणि 1992ला 10वी सुटला. तिथून पुढं हातात पिशा घेऊन मात्र कामं पाहत फिरलो आम्ही. कामं पाहत नाते संबंधातले लोक, कोणी टेलर काम करत होतं, त्यांना म्हटलं टेलर काम शिकवा, त्यांनी टेलर काम नाही शिकवलं. वेल्डिंग काम करत होते, वेल्डिंग काम नाही शिकवलं आम्हाला. कोणी मात्र ड्रायव्हर होते, ड्रायव्हरिंग पण नाही, किन्नर पण नाही खेळवलं आम्हाला, काही नाही. आज मात्र अशी परिस्थिती ते करून नाला बंद केले, भाजीपाला विकायचा धंदा केला, फोटो काढायचा धंदा केला, सगळ्याचे सगळे कुठं करून पाहिलं. पण परमेश्वराने ही नशिबात ठेवलं होतं आपल्याला असं. आणि 1994ला घर सोडलं आम्ही. 1994ला घर सोडलं आणि 2001 मध्ये हिमाचल प्रदेश तिकडून फिरून आलो आम्ही आपले गुरु महाराज परमानंदगिरी महाराजांच्या बरोबर. त्यानंतर 18 जानेवारी 2003ला साधनेला बसलो आम्ही, आणि 31 मार्च 2018ला बाहेर निघलो. 31 मार्च 2018ला बाहेर निघलो. 15 वर्ष 3 महिन्यानंतर. आणि आज मात्र 7.5 वर्ष झाले. 7.5 वर्षाच्या कालावधीमध्ये काल एक ठिकाणी आश्रमाला जागा मिळाली. त्यानंतर मात्र 41 झाले. आता 41 आश्रम झाले, म्हणजे 41 ठिकाणी. स्वप्नात वाटत नव्हतं कभी अशा गाडीत फिरू म्हणून. 40-50 लाखाची लक्झरी, एक ट्रॅक्टर आहे, 100-150 गोमात्याचा गोठा आहे, अनाथ मुलांचं वसतिगृह आहे शिंगव्याला. तिथं ज्या मुलांना आई नाही, वडील नाही, ज्यांना आईवडील आहे पण शिक्षणाची परिस्थिती नाही, त्यांना आपण दुसऱ्या शाळेत, मोठ्या शाळेत पाठवतो. हे सगळं परमेश्वर करून घेतो. आपल्यावरती जसे प्रसंग आला तसा प्रसंग मात्र कोणावरती येऊ नये याच्याकरता मात्र तळमळे. आणि याच गोष्टीबद्दल आपल्याला सांगणं आहे का परमेश्वरानं हितपर्यंत जे पोचवलं ना, कसं पोचवलं हेच कळा ना. फक्त मात्र आज आता त्या दादांचे पप्पा आणि आम्ही मात्र गवत होतो. 1992चे ब्याज जेव्हा आता मात्र साधनेतून बाहेर निघालं तर 2-1 वर्ष झाले. आता
या 2-1 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही कुठेतरी कार्यक्रमाला चाललो होतो. माझे विद्यार्थी मेळावा मात्र आपल्या कोपरगाव समाधीपाशी भरला आणि त्यांनी सहज फोन केला का बा आपल्या म्हणजे आपल्या बॅट्समॅनला सोमेश्वर म्हणजे सोमनाथ नाव होतं आमचं, सोमनाथ मोठा महाराज झालेला आहे, त्यांनी एवढे मोठे साधना केली. त्यांनी फोन केला आम्हाला आणि मग आम्हाला बोलवलं तिकडं. आम्ही कार्यक्रमावाल्याला सांगून दिलं का आम्ही आत्ता थोडंसं उशिरा येतोय, इकडं थोडंसं आमच्याली अर्जंट माझं मीटिंग आहे म्हणून असं सांगून दिलं आणि तिथं गेलो. सगळे मात्र असे बसले होते आणि सगळ्याच्या मध्ये आम्हाला बसवलं त्यांनी. सगळ्या पण काही अशा गाड्या लावलेल्या 4 गाड्या, काही मात्र असे का गुडघ्या इतक्याला पॅन्टीवरती खोसून आले होते, जसं काय बारी देत होते, ते बारी देतच आली असं वाटत होतं ते. परंतु जेव्हा मात्र प्रत्येकाने प्रत्येकाचा परिचय दिला, आमच्याबरोबर राहणारे प्रत्येकाने प्रत्येकाचा परिचय दिला ना, त्या टायमाला पाहिलं जे मुलं इतके हायपाय राहत होते ना ते मुलं बारे देतात, ते मुलं गाडीचे ड्रायव्हर आहे, हायपाय राहणारे, सुटबुड घालून फिरणारे. का हे गोष्ट इथून सांगणार, जसं एखादी मुलगी आहे, ती मुलगी 16 वर्षापर्यंत आपल्या परिवारातली, 16 वर्षाच्या पुढं मात्र ती दुसऱ्या परिवारातली आहे. म्हणून 16 वर्षापासून पुढं ती जर नोकरीला लागली, 16 वर्षाच्या पुढं ती दुकानात काम करून येतं, काही बी काम करू, पण तिने कमावलेला 1 रुपया का असेल त्याच्यावरती अधिकार मात्र सासरघरच्या व्यक्तीचा आहे. तशाच पद्धतीने मात्र आई वडिलाच्या कष्टातली जी रक्कम आहे, आई वडिलाच्या कष्टातली रक्कम फक्त तुम्ही शिक्षणासाठी, योग्य कामासाठी वापरा, निश्चित मात्र ती तुम्हाला फेडावं लागणार आहे. पण त्यांनी दिलेल्या रक्कमेत, त्यांनी दिलेला त्यांच्या कष्टातल्या पैसा तुम्ही जर बिड्या सिगरेट पेत असेल, सुटबुट खालून जर फिरत असेल ना, तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुम्ही आहेत त्या जागेवर राहणार. त्या पद्धतीने हाऊस मौज जर करायची ना, तुमच्या कष्टातल्या पैशाने करा. आई वडिलांच्या पैशावरती जो मुलगा हाऊस मौज करीन ना, तो मुलगा आयुष्यात काहीच करू शकत नाही. हे आमचं वाक्य. असे मात्र नुसतं हात झटकायचं, नाक पुसता येत नव्हतं दादा त्यांना, तर ते मुलं एकदम फाटके कपडे एका दिवस तो धुवून वापरायचा. आई वडिलांचे परत असे उलट आज मात्र 4-4, 5-5 कंपनीचे मालक आहे, 700, 700, 800, 800 म्हणजे त्यांच्या हाताखाली कामाला आहे. आणि जे मुलं आई वडिलांच्या पैशावरती हायपाय राहत होते ना, ते आज मात्र कुठेतरी गाडीवरती ड्रायव्हर आहे. बरेच जण भेटले आम्हाला, गाडीवरती ड्रायव्हर आहे, कुठेतरी दुकान टाकलं, ते दुकानात काम करते काही. हे म्हणून आई वडिलांच्या कष्टातल्या पैशात मात्र आपण स्वतःची मजा हजा नाही करायची. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली ना, निश्चित मात्र भविष्यात तुम्ही काहीतरी जीवनात कमावणार आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहणार. त्यांच्या पैशाला किंमत आहे. आज मात्र विचारे पहा, करोना जो आला होता, तर करोना याच्याच करता आला होता. कशा करता आला होता करोनाने जशी दिवाळी आणली तशी दिवाळी कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. आज पासून मात्र मुलांना शाळेमध्ये जाण्याकरता, आज मात्र शाळेमध्ये जाण्याकरता चांगले बूट घेऊन देतील, चपला घेऊन देतील हो, परंतु आई वडील तुटकी चप्पल वापरतील. मुलांना शाळेचा ड्रेस चांगला घेऊन देतील, पण आई वडील फाटके कपडे वापरतील. मुलांना मात्र चांगला डबा बनवून देतील शाळेमध्ये, पण आपण शेळ्या भाकरीचा भोगा करून खातील, कर्ज काढतील हो, मुलांची फी भरायला, स्कूल बसची फी भरायला कर्ज काढतील आणि ते कर्ज तेच फेडत राहतील. पण स्वप्न फक्त एवढं आहे, मुलगा नोकरीला लागावा आणि 2 घास मला सुखात खायला मिळावं. परंतु ज्या टायमाला मुलगा नोकरी लागतो ना, आई वडिलांनी केलेल्या उपकाराची जाणीव विसरून जातो. आणि मग मात्र मुलगा नोकरीला लागला, तिकडे ड्युटीवर गेला, तिकडे बाटल्या खिशात घालून फिरायला लागला, बिसलऱ्या बाटल्या नाही बरं का, दारूच्या बाटल्या खिशात घालून फिरायला लागला. आई वडिलाच्या तोंडात दात राहिले नाही. त्या टायमाला करुणाला दया आली आणि सगळ्याला घरी आकलून दिलं ना. मग दारू प्याल्यानंतर चांगलं खावं लागत असतं, भजे गुजगुळे तवा पचन होते ते. मग त्यांना आकलून दिलं. आणि इकडं मात्र आता जेव्हा करोना लागला आणि त्या टायमाला लॉकडाऊन लागलं, लॉकडाऊन मध्ये मात्र महिन्याचा किराणा भरून आणला. आणि त्या टायमाला मात्र आता तो महिना संपत नाही तर पुन्हा लॉकडाऊन लागून गेला. एका महिन्याचा किराणा 2-2 महिने पुरावा लागला. आणि दरवाजा लावून मात्र भजे तळून खायचे, बाटल्या तर चोरून मुरून आणायचेच हे, पण भजे गुळगुले तळून खायचे आणि आई वडिलाच्या पंक्तीला खायचे. आणि मग आई वडिलांनी कोणाला हात जोडले सांगा? देवाला नाही हात जोडले. ते म्हणले करुणा बाप्पा
तुझ्यामुळे हे गुलगुलं भजे पाहायला मिळाले, नाही तर मेला असतो तुकडे जाऊन. हा, म्हणून मात्र अशा पद्धतीनं त्यांनी धन्यवाद करुणाला दिला, धन्यवाद करुणाला दिला. म्हणून मात्र एक सांगतो, आपल्याला वर्षातून आता दिवाळी गेली, ही दिवाळी पण कायमची दिवाळी कवा राहील? तुमच्या जन्म देता आई वडिलांना जेव्हा आनंद होईल ना, त्याच्यासाठी दिवाळी कधीच नाही. आज मात्र खरोखर दादा, हे तुमचे पप्पा आहे, तुमची आई बसेल इकडं, आज मात्र इथं आम्ही आलो ना, ही आजची खरी तुमची दिवाळी आहे, तुमच्या आई वडिलांची दिवाळी आजची. जन्म देणारे आई वडिलांना जेव्हा आनंद होईल ना, त्याच्यासारखी दिवाळी कधीच नाही. म्हणून मात्र अशा पद्धतीने याच गोष्टी मात्र आपण स्वतः केलं पाहिजे. जेव्हा 15 वर्ष 3 महिन्याच्या साध्यतून बाहेर निघायचं, त्या टायमाला आमच्या आईवडिलांच्या डोळ्यातून आनंद असू यायचे. पण आज मात्र एवढे 41 असताना पाण्या करतात ते बिचारे राहिले नाही. म्हणून मात्र तुम्ही सगळे याच गोष्टी सांगणे, आज मात्र ब्रह्म पाहिला नाही, विष्णू पाहिला नाही. तुम्हाला जर समजा नोकरी प्रयत्न करायचे असेल, शालेय शिक्षणामध्ये ते करायचं असेल ना, तुम्ही फक्त तुमच्या आई वडिलांचं आणि बहिणीचं दर्शन करून मात्र घराच्या बाहेर पडा, निश्चित यश आल्याशिवाय राहणार नाही. धरती माता आहे, धरती माता आहे. तोंडात दात नसते ना, त्या कामाला आपली आई आपल्याला अंगावरचं दूध पाजून सांभाळते. त्यानंतर मात्र जेव्हा तोंडात दात येते, त्या टायमाला आई आपल्याला धरती मातेच्या स्वाधीन करून देते. खेळायला आणि खायला ठेवलं तर त्या ठिकाणी आईची आठवण होत नाही. ही धरती माता आहे. त्यानंतर आकाश पिता आहे. हे बी मात्र तुम्हाला थोडंसं सविस्तर मात्र सांगतो का आकाश पिता कसे आहे. वडिलांचं काम काय आहे? आईंना मात्र किराणा आणून देणं. आईला किराणा आणून दिला म्हणजे आई काही करून देईन आपल्याला, भजे गुलगुले सार भात पुरणपोळी सगळं करून देईल. कवा वडील किराणा आणून देतील तेव्हा. तो पाऊस पडला ना, पाऊस पडला तर मका येतील, बागा येतील, द्राक्ष येतील, सगळं येईल. आणि ते विकायला गेले का भजे मिळेल आणि पाव मिळेल आणि मिसळ पाव मिळेल, सगळं मिळेल ना. पण कवा तो पडन तवा. हा, तुम्हाला चांगलं चांगलं कवा मिळेल? वडील किराणा आणून देतील तवा. बरोबर आहे. म्हणून मात्र हे माता आणि वरती पिता आणि आपल्या समोर मात्र गुरु आहे. आता कधी कोणाला आई नाही ना, धरती मातेचं दर्शन करा. वडील नाही ना, आकाशाचं दर्शन करा. बहीण नाही ना, तुमच्या समोर मात्र तुमच्या गुरु म्हणजे बहीण आहे, समोर दर्शन करा. हात जोडा समोर, गुरु आहे आपल्याला. मग अशा पद्धतीचं वंदन करून तुम्ही मात्र अकॅडमीचा सराव करा, व्यायाम करा, अभ्यास करा. आणि अभ्यास ही तुमची देवता आहे. अभ्यास ही तुमची देवता आहे. नुसतं माळा जपायला महत्व नाही, जप तप करायला महत्व नाही. आई वडील आणि बहिणीचं दर्शन करून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा, निश्चित तुम्ही तुमच्या पायावरती उभे राहणार. या पद्धतीने म्हणून तर या गोष्टी ज्या आहे तर आपल्याकडे आपण याच गोष्टी मात्र चुकतो. म्हणून कधी कधी मात्र अभ्यास कवा करतो आपण, या गोष्टीबद्दल आहे. रात्रीच्या 4 पर्यंत 3च गोष्टीबद्दल स्वतंत्र आहे आपण. भूक लागली टोपल्यातून भाकर खाऊन खाणं स्वतंत्र आहे आपण. टोपल्यात भाकर नसेल तर हॉटेलमध्ये जाऊन खाणं स्वतंत्र आहे आपण. ताण लागली माठात जाऊन पण आपण, माठात नसलं तर बिस्लरी बाटली घेता येईल, पण स्वतंत्र आहे आपण. आणि फिरायचं असलं तर आपल्याकडे पैसे असले तर विचारायची गरज नाही. आणि नसले पैसे तर उचल पाचल करता येईल, नाही उचल पाचल दिल तर मग झटा घेऊन वारीला निघता येईल, पण स्वतंत्र आहे ना. पण 27 नक्षत्र 12 राशी 9 ग्रहात तुम्ही बांधलेले. देवादिकांना सुद्धा नाही सोडलं ग्रह मानाने, तुम्ही तर मानावे. तुम्ही आणि आम्ही आपल्याला सोडीन करतो. म्हणून मात्र जनावरांना चारा टाकला तर खातील, पाणी ठेवलं तर पितील, आणि सोडलं तर फिरतील. पण त्यांना नाही बंधन. हे नक्षत्राचं राशीचं ग्रहाचं राशीचं नक्षत्राचं बंधन मानवाला आहे. तुम्ही 3 गोष्टीबद्दल स्वतंत्र ना. जनावरांना बंधन आहे म्हणून मात्र त्यांना याचं बंधन नाही, आणि आपल्याला बंधन नाही ना म्हणून आपल्याला बंधन आहे. म्हणून याच्याकरता मात्र काही गोष्टी मात्र आपल्या प्रत्येकाच्या नावावरून 2-2 दिवस किंवा 1-1 दिवस अशुभ असतात. आता हा खूप सखोल अभ्यास आहे. आपल्या ह्या कार्यक्रमाचं जे शॉर्टकटमध्ये अशा पद्धतीनं होऊ शकत नाही. आम्ही नोकरी प्रयत्नाच्या मुलांचा कार्यक्रम घेतो ना, 5-5, 6-6 तास कार्यक्रम घेतो. जसं मात्र 11 वाजता कार्यक्रम सुरू झाला का 3-4 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू असतो. तो सविस्तर माहिती सांगतो त्याच्यावरती. असं फक्त तुमच्या काय शंका आहे फक्त याच्याबद्दल थोडंसं सांगायचं. तेवढ्याच प्रश्नाबद्दल तुम्ही यूट्यूबचे कार्यक्रम पाहिले ना, जय बाबाजी भक्त शेवटीकडे, त्याच्यात जे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं नाही तो प्रश्न विचारा. त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मात्र त्या पद्धतीने सांगू. आता तुम्ही फक्त
तुमच्या काही शंका असेल तर ते विचारा, त्याच्याबद्दल मार्गदर्शन देतो आहे. बोला ना, काय त्याचं का म्हणजे काही तुमच्या शालेय शिक्षणाबद्दल अभ्यासात मन लागत नाही किंवा मात्र तुमची कुठलीही शंका असेल तर आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे म्हणजे हां अच्छा अच्छा सांगतो त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आम्ही सांगितलं ना काय रात्रीचे 4 प्रहर आहे. पहिले प्रहर में सब कोई जागे, दुसरे प्रहर में भोगे, तिसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. पहिल्या प्रहरात सगळे लोक जागे राहते 6 ते 9च्या प्रहरात, 9 ते 12च्या प्रहरात संसारी व्यक्ती जागे राहते, 12 ते 3च्या प्रहरात चोर लोक जागे राहते आणि 3 ते 6च्या प्रहरात देवी देवता ऋषी मुनी सगळे जागे राहते. म्हणून आपल्याला अभ्यासाला आम्ही आता काय सांगितलं, लास्ट शब्द काय सांगितला, अभ्यास ही आपली देवाची देवपूजा आहे. अभ्यास ही आपली देवाची देवपूजा आहे. आता खरी गोष्ट काय झाली माहिती का, फोन आला ना आता रात्रभर मात्र फोनमध्ये बोटं घालायचे आणि सकाळी 11 वाजता उठायचे. हां जर तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायचं असेल ना 3 वाजेनंतर उठायचं, 3 वाजेनंतर अभ्यास करायचा, जप करायचं नाही, काही नाही, फक्त धरती मातेचं दर्शन करायचं. तुम्हाला आई वडील बहीण असेल तर त्यांचं दर्शन करा आणि लगेच अभ्यासाला सुरुवात करा. या पद्धतीने असं जर म्हणलं पहाटे ते वातावरणच वेगळं राहतं. आज नंतर जर समजा पहाटे तुम्ही विधी पूजा आरती जप तप हे जर केलं ना तुम्हाला कोणत्याच देवाची शांती करायची गरज नाही, सगळे देव तुमच्यावरती प्रसन्न होतील. तशाच पद्धतीनं मात्र जर समजा तुम्ही पहाटे अभ्यास केला, या ब्रह्म विष्णू महेश म्हणजे आई वडील आई बहीण यांना वंदन करून जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली ना, शेवटपर्यंत कुठल्याच गोष्टीमध्ये अपयश येईल आणि मग शांती करावं लागेल असं होणारच नाही. म्हणून आणि अभ्यासाला बसताना आता ही पूर्व दिशा आहे ना, हां ही निवृत्त दिशा, ही लक्ष्मीची दिशा आहे, ही लक्ष्मीची दिशा आहे. या दिशेकडे मात्र 2-2.5 फूट जागा सोडून द्यायची आणि म्हणजे आपल्याला आता ही उघडी खिडकी नाही का, या उघड्या खिडकीपाशी बसायचं, ईशान्य दिशेकडे तोंड करायचं, आणि डाव्या हाताचं हे 3 बोटं अशा पद्धतीनं जसं तोंडात घास घातल्यासारखं असे बोटं करायचे, हे 3 बोटं डाव्या हाताचे आणि जिभेचा शेंडा वळून पाठीमागं टाळूला लावायचं. आता एक अनुभव सांगतो तुम्हाला. तर आपल्याकडं मात्र अशा पद्धतीनं एक मुलगा डायरेक्ट न्यायाधीशाचं शिक्षण झालेला मुलगा आला. आता मुलगा आला तर परिस्थिती काय आहे, जिथं मग शिक्षण होऊन सुद्धा पैसा पाहिजे आणि वशिला पण पाहिजे. आता तिथं मात्र गरिबीला कोणी विचारित नाही, वकरी आली तर सुपारी नाही, मधाला मध असतं तोपर्यंतच मासे तिथं असतात, मधातलं मध संपलं माशाच्या पोळीला सोडून देतात. आपल्याकडे आहे म्हणून लोक आपल्याकडे येते. हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे का नाही, देवस्थानी दर्शनाला तीर्थयात्रेला गेलं ना, एकाचा डोळा जाईल त्याच्यासमोर उभं राहतं का उभं, एकाचा हात गेला त्याच्यासमोर उभं राहत नाही, एकाचा पाय गेला त्याच्यासमोर उभं राहत नाही. पण आपले डोळे चांगले, हात चांगले, पाय चांगले म्हणून लोक आपल्याकडे येते, म्हणून आपल्याजवळ असते. म्हणून अशा स्थितीमध्ये अहो हेच नाही, एखाद्या तंबाखू खायचं सोडलं ना, तंबाखू खाणारा सुद्धा त्याच्याकडे जात नाही, ते म्हणते त्याच्याकडे राहिलं काय, आता बिडी पिणाराने बिडी प्यायचं सोडलं तरी म्हणते त्याच्याकडे आता राहिलं काय. हां म्हणून मात्र या पद्धतीनं आपल्याकडे आहे म्हणून लोक आपल्याकडे येते, नाही तर आपल्याकडे नसलं तर कोणी आपल्याकडे येणार नाही. म्हणून अशा स्थितीमध्ये दादा आई वडिलांनी जीव वाचला त्याच्यामध्ये न्यायाधीशाचं शिक्षण होण्याकरता घर विकलं, आपल्याला शेती होती पोटापुरती ती विकली आणि मात्र दुसऱ्याच्या तिळं 6 महिने घालून मात्र त्या मुलाचं शिक्षण केलं नोकरीचं, पण हातपाय तकून गेले. आई वडिलाला दिसणं असं झालं, दोघंही मात्र आई वडील एका कोपऱ्यात बसून राहायचे आणि हातामध्ये मात्र
टेकवायची काठीनं मात्र कुत्रे आणायची. आज मात्र ताटामध्ये पडलेलं काय अन्न त्याच्यात कुत्रं येऊन मांजरं येऊन जेवू नये म्हणून मात्र कुत्र्या नाही अशी परिस्थिती झाली. आणि न्यायाधीशाचं शिक्षण झालेला मुलगा आपल्या मात्र गुडघ्या केले पॅन्ट घोसून वरती बारे द्यायला जायचा. बारे द्यायचं पाणी भरायला जायचं. लोकांचे तिथं काम करून जे 2 रुपये येतील त्याच 2 रुपयामध्ये भाड्या तोड्यासाठी खर्च करायचा, झेरॉक्स काढायसाठी खर्च करायचा, नोकरी प्रयत्न करायचा. परंतु एक दिवस असं झालं काय का त्याच्यामध्ये 2 ते 3 वेळेस मात्र तुमच्या मनासारखे असे मात्र टिंगल करायचे त्याच्यावाले. काय बा काय साहेब काय चाललं, साहेब तर पाणी भरतो, हा असे म्हणायचे, मरमर्जी करायचे. आता गरिबीतून निघालेल्या माणसाला खरोखर मात्र लाज लज्जा सोडावं लागते. लाज लज्जा धरून मात्र चालत नाही. म्हणून मात्र असं करता करता शेवटी वैतागून टाकलं त्याला. विचारून टोचून बोलायचे त्याला. शेवटी त्याने 2 ते 3 वेळेस गळ्याला दोर लावला फाशी घ्यायला. गळ्याला दोर लावला. पण फाशी घेताना विचार केला माझ्या आईवडिलाचे डोळे गेले, हातपाय थकले, आज मात्र कोपऱ्यात बसले, त्यांचं काय स्वप्न असेल, काय स्वप्न असेल. रक्त बसलं, आज रक्ताचं पाणी केलं, घर ठेवलं नाही, शेती ठेवली नाही, आज मात्र जरी माझ्यावरती प्रसंग आहे असं म्हणून मात्र आई वडील समोर आले, आई वडिलाचं स्वप्न समोर आलं आणि गळ्याचं दूर मात्र काढलं. अशा वेळेस झालं 2 ते 3 वेळेस विषाची बाटली तोंडाला लावली म्हणे. परंतु मात्र काय सांगायचं तो प्रसंग आमच्या समोर आले. रडत ते म्हणले महाराज लास्ट फक्त आज तुम्ही भेटले ना, तुम्ही काहीतरी सांगा, नाहीतर मी नाही करायचं ते मी करणारच. आज काय आज मात्र आता जर समजा माझ्या अगोदर माझे आईवडील जर गेले असते ना मला चिंताच नसते. पण माझे आईवडील मात्र आहे ना त्याच्यामुळं मी गळ्याचं दोर काढलं, त्याच्यामुळं तोंडाची विषाची बाटली काढली म्हणे. मी फक्त लास्ट म्हणलं दादा तुम्ही आमच्या समोर मात्र डोळ्यात पाणी आणलं ना, आता मात्र असंच डोळ्यात पाणी आणून देवाला सांगा. बस अशा पद्धतीने सांगितलं आणि त्यांना हेच नियम सांगितलंय, तुम्हाला तुमच्या पायावरती जर उभं राहायचं असेल ना 3 वाजेनंतर मात्र अभ्यास करा. अहो आजची परिस्थिती, पूर्वीची परिस्थिती पाहिली ना तुम्ही, लोकांनी मात्र दिवा लावून, हा दिवा लावून या दिव्यावरती अभ्यास केला, ते न्यायाधीश झाले. आणि आता मात्र अभ्यासासाठी म्हटलं असा लॅम्प मिळतो, लॅम्प आहे, खाली बसायला चांगली खुर्ची आहे का मात्र गादी आहे, पलंग आहे, झोपून अभ्यास करते येडे. आता झोपून कधी अभ्यास होत असतो काय? म्हणून असे करणारे मात्र काहीच करू शकत नाही. आणि त्यांनी मात्र दिव्यावर अभ्यास करून न्यायाधीश, वकील, डॉक्टर, इंजिनियर झाले ते. म्हणून या पद्धतीनं त्यांना सांगितलं असं करा. पण खरोखर मात्र 4 धाम फिरले, सगळं फिरलं ना, शेवटचा एक तरी पर्याय मात्र कुठंतरी सापडतो. परिस्थितीला मात्र विलाज नाही. म्हणून मात्र आम्ही सांगितलेलं मार्गदर्शन मात्र तंतोतंत लक्षात ठेवलं का या बोटाचे मात्र अशा पद्धतीनं करा, या बोट म्हणजे डाव्या हाताचे बोट असे करा आणि जिभीचा शेंडा वळून पाठीमागं टाळूला लावा आणि 9 प्रयत्नाची पुडी देत असतो आम्ही. या पद्धतीनं ती पुढे घेऊन अशा पद्धतीनं करा. पहाटे 3 वाजता दादा आशीर्वाद कसा असतो, आम्ही जिथं कार्यक्रमात जातो ना लोक आमचाच हात धरून त्यांच्या डोक्यावर बळजबरी ठेवून घेते, बळजबरी हात धरून पुढे डोक्यावर घेते म्हणजे बाबा आशीर्वाद द्या. आशीर्वाद असा राहतो काय? बळजबरी आमचा हात धरून त्यांच्या डोक्यावर ठेवून घेते आशीर्वाद असा राहतो काय? अहो तुमचे आई वडील तुम्हाला आशीर्वाद देतील, तुमची बहीण तुम्हाला आशीर्वाद देईल गुरुच्या जाग्यावरती. अगोदर सांगितलं ना तुम्ही बहिणीचं दर्शन घेतलं तर सगळ्या गुरूंचं फळ मात्र तुम्हाला, सगळ्या गुरुच्या ऋणातून मुक्त झाल्याचं फळ मात्र तुम्हाला बहिणीच्या दर्शनामध्ये. त्याला इथं आशीर्वाद आज मात्र कधी ठिकाणी खोटं बोलायला सुद्धा सांगतो आम्ही, खोटं बोलायला सुद्धा सांगतो. खोटं कुठं बोलायचं? आज मात्र जर समजा गाय आहे, म्हैस आहे, आपल्या समोरून मात्र गेली आणि जर तिचा मालक मात्र डोक्याच्या वर इतके उंच काठी घेऊन, एवढी जाड काठी घेऊन जर आला आणि तुम्हाला विचारलं अरे हो इकडे गाय म्हैस गेली का, त्या ठिकाणी खोटं बोला तुम्ही. तिथं खोटं बोला, तिथं सांगा मला काही माहिती नाही, तो तिकडे सपाटा कर, तिकडे तोंड असतं तर इकडे तोंड फिरून घ्यायचं, सांगायचंच नाही, इकडे खोटं बोलायचं आपल्याला. बरोबर? कारण की आपण जर सत्य बोलत होतो काही पूजा करीन काय जाऊन, आणि आपण सुद्धा मारायच्या धाकाने लपतो, आपण सुद्धा लपतो ना मारायच्या धाकाने. म्हणून मात्र याच्याकरता तिला खोटं बोलायचं. दुसरी गोष्ट आणखीन एखादा मित्र आहे, एखादा शेजारी पाजारी आहे,
कोणी आहे तुमच्यासाठी फक्त तुमची आई वडील आणि देवाशिवाय म्हणजे तुमच्या बहिणीशिवाय आशीर्वाद देणारे तुम्हाला कोणी नाही। एका ताटात जेवणारे सुद्धा घास मोजते, एका ताटात जेवणारे सुद्धा घास मोजते। म्हणून सहज म्हणतो आपण आईला सर्प झाला तरी प्रिय असतो, आईला सर्प झाला तरी प्रिय असतो। म्हणून आशीर्वाद देणारे तुम्ही जर नोकरी प्रयत्न करत असताल ना, कर्जमाफीसाठी कर्ज मंजुरीसाठी कशासाठी मात्र जर नोकरीसाठी कागद घेऊन निघाले ना, आता तर ती बॅग निघाली मात्र पाठीवरची बॅग निघाली ना आता, बरोबर आहे। तर रस्त्यात एखादा भेटला ना त्या ठिकाणी मात्र तो जर म्हणला काय रे भाऊ कुठं चालला, इथं तुम्हाला खोटं बोलायचंय, इथं तुम्हाला खोटं बोलायचंय। का खोटं बोलायचंय ते सांगतो तुम्हाला। लोक आपले नाही तुम्हाला आशीर्वाद नाही देणार का लवकर नोकरी लागावा गाडीत फिरावा। हा म्हणून मात्र पाच जर समजा तुम्ही म्हणले ना रेल्वेचा फॉर्म भरायला चाललो, मिलिटरीचा फॉर्म भरायला चाललो, पोलिसाचा फॉर्म भरायला चाललो, तर तिथं मात्र तुम्ही निघून गेल्यानंतर तो जागा सोडणार नाही, कुठपर्यंत जागा सोडणार नाही, कवर जागा सोडणार नाही, तो विचार करत राहील हा नोकरीचा फॉर्म भरायला चालला, आता फॉर्म भरील, नोकरीला लागल, चांगला पगार राहील, 2-4 वर्षामध्ये गाडी घेईल आणि मग गाडीत फिरल। मी रस्त्यावर जर राहिलो, मी हात केला यानं गाडी जर नाही थांबली तर तिच्या यायचं हे नोकरीला लागायला नको ना। झालं, मिळाला आशीर्वाद तुम्हाला, अपेक्षा झालं तुम्हाला, तेव्हा तो जागा सोडील चिडून। हे सगळं टेक्चर झालं तर त्याचं आलं तेव्हा तो जागा सोडील। पण तिथं मात्र तुम्ही जर म्हणलं ना हे तिथं खोटं बोलायचं, काय खोटं बोलायचं, त्याला म्हणा भाऊ घरच्याच मा झाले 2-2 शब्द, आता घेतली वाटीन लुटी, जिडं उजडन तिडं उजडन, आता बस असं म्हणून तुम्ही गेले ना, तो हात जोडन, तो म्हणन खास त्याच्यापेक्षा माझं चांगलं आहे देवा, अशी वाटीन लुटी घेऊन जायची पाळी नको येऊ देऊ माझ्यावरती, काम कर नाही तर नको करू मग पोटभर खाय, अशी परिस्थिती माझ्या घरची, मला काल वाटीन लुटी घेऊन जायची पाळी, बस तात्काळ। इथं मात्र तुम्हाला दोष नाही। आता इथे मात्र अपयश येण्याचं कारण काय असतं, कर्जमाफी असो, कर्ज मंजुरी असो, महत्वाचं काही काम असो द्या, नोकरीची परीक्षा असो, तिथं मात्र तोंडी परीक्षा असो, लेखी परीक्षा असो, नाही तर मेडिकल असो, नाही तर मात्र शारीरिक चाचणी असो, तिथं मात्र 11 दिवस अगोदर तुमचे आई वडील आणि बहीण यांच्या मनाला दुःख होईल अशा पद्धतीनं कधीच मात्र वागायचं नाही, त्यांच्याबरोबर खोटं बोलायचं नाही 11 दिवस अगोदर। नाही तर मात्र आपण पुस्तक घेतलं हातामध्ये। आता एक उदाहरण मात्र तुम्हाला सांगतो, तिथं जर समजा कधी 11 वाजता लाईट आली आहे, 11 वाजता लाईट आली आणि आपल्याकडे 5-50 ढोरं आहे, 5-50 ढोरं आहे, आणि अशा वेळी मात्र जर समजा आई वडिलांनी सांगितलं आता एक तर लाईट टिकत नाही, विहिरीत पाणी नाही, मग आई वडील काय म्हणते ना, ए बाळा एक तर बाऱ्यावर उभा राही तर ढोरं गुरु पाणी पास। मग आपण म्हणलो मा या परीक्षा आली, मा अभ्यास पडला, मा अमकं झालं, मा थमकं झालं, तर त्यांच्या मनात असा विचार येईल मी बाऱ्यावर जर गेलो तर इकडं डोरगुरं कळकळ करतील, डोरगुरं पाणी पाजायला गेलो तर लाईट जाईल, मग आत्ताच काम करत नाही तर नोकरी लागलो काय दिवा लावी ना। म्हणाला आशीर्वाद तुम्हाला, अपयश येणार तुम्हाला, तिथं अपयश येणार। हे खूप मोठं दैवत आहे। आई आहे ब्रह्मा, वडील आहे विष्णू आणि बहीण आहे महेश, ब्रह्मा विष्णू महेश आणि त्याच्यावरतीच ही पृथ्वी, तर ते चालली आहे ब्रह्मा विष्णू महेश। म्हणून मात्र अशा पद्धतीनं इथं तर अशाच पद्धतीनं मात्र त्या ठिकाणी तुमचं पुस्तक तुम्ही खाली ठेवून द्या। अहो भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करता करता पंढरपूर पावन करून टाकलं, आई वडिलांची सेवा करता करता पंढरपूर पावन करून, तुम्ही काय बात न्यायाधीश वकील आणि डॉक्टर इंजिनियर बनवून काय करणार, दिवा लावणार तुम्ही। पण आई वडिलांनी सांगितलेलं काम, जेवणाचं ताट लुटून द्या पण आई वडिलांचं काम करा, जेवणाचं ताट लुटून द्या पण आई वडिलांचं काम करा, तुमचं हस्त पुस्तक खाली ठेवा पण आई वडिलांनी सांगितलेलं काम करा। निश्चित मात्र आई वडिलांचा आशीर्वाद मात्र तुमच्या पाठीशी राहील आणि निश्चित इंजिनियर डॉक्टर किंवा न्यायाधीश वकील बनणार। आणि त्या ठिकाणी आजच मात्र तुमची परीक्षा होते, आताच तुम्ही काम ऐकत नाही, तेव्हा न्यायाधीश वकील झाल्यावर इनबिन करून सुटबीट घालून फिरावं लागतं। आई वडिलांचे काय सेवा करतील हे हाय वृद्ध आश्रम म्हणजे। म्हणून अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी त्यांना ही गोष्ट सांगितली, असं करा, आदर करा, अभ्यास करा, आणि या पद्धतीने हे डाव्या हाताचे बोट या पद्धतीनं करून जिभीचा शेंडा पाठीमागे ओढून टाळून लावा
आणि इकडं दक्षिणेकडे 2-2.5 फूट जागा सोडून तिकडे अभ्यासाला बसा, तिकडं तोंड करून ईशान्य दिशेकडे तोंड करून अभ्यास करा आणि पहाटी अभ्यास करा. दादा सहज मात्र तुम्ही जर कोणाच्या समोर अभ्यास केला ना, कोणाच्या समोर अभ्यास केला तर त्याला सुद्धा दृष्टी लागते बरं. कधी कधी सहज बोलून जाते, हा अगदी मामलेदार होणार आहे आता तू अभ्यास करून ठकून सकाळी असं म्हणून मात्र दृष्टी लागतं. तुम्ही काय करते ना हे कोणालाच दिसू देऊ नका. तुम्ही अभ्यास करताना कोणालाच दिसू देऊ नका. लोक म्हणले पाहिजे याच्या हातात कधी पुस्तकच दिसलं नाही. अहो एक पाहिलं का तुम्ही, तो एक धनगर समाजाचा मुलगा IPI की कोणता तरी मोठा साहेब झाला होता ना, अहो मेंढ्या वळता गेले पण तो पाठी अभ्यास करत होता. कारण की त्यांच्या मेंढ्या वळायच्या टायमाला नव्हता अभ्यास करीत, तो कोणाला दिसू देत नव्हता. पाहिलं ना. हा आज मात्र वकील न्यायाधीश डॉक्टरचे मुलं एक न्यायाधीश वकील डॉक्टरच बनतील असं नाही. त्यांचेच मुलं येडे धडे, त्यांचेच मुलं नाही मात्र झाडावरती, त्यांच्याच डोक्यात अभ्यास बसताना. आणि हे मेंढ्या वळणारा मुलगा आज मात्र मेंढ्यांचं काम मेंढ्यांच्या वेळेला, अभ्यासाचं काम अभ्यासाच्या वेळेला, म्हणून मोठा साहेब झाला तो. हा या गोष्टी मात्र आपण अशा पद्धतीनं उघड्यावरती काय आहे, कधी कधी मात्र असं कामाच्या दाखल पुस्तक घेऊन अभ्यास करत बसता असं म्हणतील लोक, बरोबर आहे. म्हणून मात्र पाठी अभ्यास करा असं सांगितलं. आणि पाठी अभ्यास करा, पाठी सराव करा. त्यानंतर आई वडील आणि बहिणीचं दर्शन करा. धरती माता आकाश आणि सफर मात्र वंदन करा असं म्हणून मात्र अभ्यास करायला सांगितलं. तो मुलगा आज मात्र न्यायाधीश आहे, तो मुलगा न्यायाधीश आहे. आम्हाला भेटायला आला तर गळ्यात पडून रडतो, तुमच्यामुळे वाचलो. आणि आज त्यांचे आई वडील मात्र पाळण्यात घालून धोका देतो. तो त्याच्या बाईला सांगितलं तुला आजही मी सोडून देईन, तू जर माझ्या आई वडिलांना जरा जीव लावलं नाही, माझ्या आई वडिलांना जरा चोपाळ्यावर बसून जर धोका दिला नाही ना, CCTV कॅमेरे लावले, फोनवरती ऍड केलेले CCTV कॅमेरे, भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा पंढरपूर पालन करून टाकलं. मी जरी न्यायाधीश असलो ना, तू जर माझ्या आई वडिलांची सेवा नाही केली, मी फोनवरती पाहत जाईल माझ्या आई वडिलांना धोका देते का नाही, भाकर देते का नाही तर तुला आजच आकलून देईन मी. असा करत मात्र भक्त पुंडलिकासारखा कुठला तरी मुलगा असतो. आज जेवढं मात्र रक्ताचं पाणी करून आई वडिलांना शिक्षण केलं आणि त्याच मुलांचे आई वडील मात्र न्यायाधीश, वकील, डॉक्टर, इंजिनियर, त्यांचे आई वडील वृद्ध आश्रमात आहे. काय आशीर्वाद देतील सांगा. त्या पद्धतीनं दवाखाना चालू आहे, त्यांच्याला शारीरिक स्वास्थ्य नाही, त्यांना झोपा येत नाही गोळ्या घेतल्याशिवाय. आणि तुम्ही आई वडिलांची सेवा करा तर तुम्हाला गोळी घ्यायची गरज पडणार नाही. आई वडिलांची सेवा करा, कुठली शांती करायची गरज पडणार नाही. आई वडिलांची सेवा करा, तुम्हाला आपेश काय येतं, आपेश तुमचा सावली तुझा उभं राहणार नाही. पण ह्याच गोष्टी माहिती नाही ना. अहो आई वडिलांनी रक्ताचं पाणी केलं, आपण जेवलो नाही, आई वडील जेवले नाही, आपण झोपलो नाही, ते झोपले नाही, आपल्या तोंडातला घास काढून मुलांच्या तोंडात घातला. आणि आज वकील न्यायाधीश झालं म्हणून काय केलं. तर आता एक विस्मत गोष्ट आहे. एक सांगितले आम्हाला एकाने व्हिडिओ दाखवला, व्हिडिओ 3 मुलं होते, 3 मुलं. आता 3 मुलं चांगल्या पदावरती होते आणि एक मुलगा मात्र डॉक्टर का इंजिनियर होता. ते तिघं बी मात्र दोघं मुलं चांगल्या पदावरती होते. ते आई वडिलांना सांभाळणं म्हणून मात्र मोठ्या नाही लहान संबंधित मोठ्याकडे आले. आणि मोठ्याने मात्र काय केलं माहितीये, मोठा सुद्धा मोठ्या पदावरती होता. 4 व्हीलर गाडी घेतली. दादा आपण गाड्या घेताना आई वडिलांचा आशीर्वाद गाडीवर नाव टाकतात आणि आई वडिलांना गाडीमध्ये बसून फिरवत नाही. हे अपमानास्पद गोष्ट आहे. हे सांगायचं फक्त माता पितांचा, आई वडिलांचा, आई बाबांचा, दादांचा आशीर्वाद फक्त गाड्यांवर नावं टाकते, पण त्याला गाडीत बसून फिरवित नाही. काय फायदा आहे तुमचा. वर मायान उपाशीनीच ग बाया. या पद्धतीने मात्र त्याला बाईस ऐकून त्यांनी गाडीमध्ये टाकलं म्हातारा. दादा आज मात्र मुलांना शिक्षण करता नोकरीला लावता 2 घास सुखात खायला मिळत नाही. हातपाय थकून गेले, हातात काठी आली, कमऱ्यापासून खाली वाकून गेलं. खरोखर मात्र डोळ्यात पाणी यासारखा प्रसंग आहे हा. जेव्हा मात्र त्यांनी धक्काबुक्की देऊन अशा रोडला घेऊन गेले जंगलामध्ये, त्या रोडला ट्रॅफिक नाही, अशा रोडला त्या ठिकाणी आपल्या डोक्याचं पटका एक आणि थोडंसं मात्र काय असं नसन ते कमराचं ते पटकं काहीतरी पिशीमध्ये भरलं, ती पिशी म्हाताऱ्याच्या हातात दिली, एका हातात काढून एका हातात पिशी, बस टाकलं गाडीमध्ये. जंगलातल्या रस्त्यापर्यंत गेलं, तिकडे जंगलातल्या रस्त्या तिकडे ट्रॉफिक नाही. असं
तिथं मात्र सोडलं. त्या बाईनी सुद्धा मात्र नरडी दाबली. यानाही मात्र पाय धरले खालून आणि सांग तू म्हणे, तू असं सांगायचं नाही का माझे मुलगा एवढ्या मोठ्या पदावरती आहे, मला कोणीच नाही असं सांग. त्या पद्धतीने मी असंच पायी आलो असं सांग. तू जर असं सांगितलं ना, आम्हाला जर कोणाचा फोन आला ना, तुला जगू देणार नाही, नरडीला नख लावून मारून टाकीन, ह्या जाळीमध्ये फेकून दे. अशा पद्धतीने सांगितलं. भाऊ तेच मुलांनी मात्र आई वडिलांना हात जोडावा, पण आई वडिलांनी मुलाला जर हात जोडले ना, निश्चित मात्र किडे पडून मेल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीने मात्र दादा त्या ठिकाणी जाळीच्या कडाला मात्र तिने लुटून दिला आणि तो म्हातारा मात्र मुलाला हात जोडतोय का कधीच मात्र मी अशा पद्धतीनं तुमचं नाव सांगणार नाही, मी माझे मुलं म्हणजे तुम्ही आम्ही अशा पद्धतीनं हे सांगणार नाही. या पद्धतीनं त्यांनी मात्र विनंती केली, प्रार्थना केली, हात जोडले आणि तिथून मात्र त्यांनी लुटून दिलं. गाडी त्या कडाला होती आणि इकडून मात्र त्यांनी गाडी त्या कडाला होती, याला इकडच्या कडाच्या जाळीमध्ये लुटून दिलं आणि बसले दोघं जण गाडीमध्ये आणि गेले. तो म्हातारा दादा थांब ना, मला थोडंसं 2 गोष्टी सांगायच्या असं म्हणून मात्र गाडी निघून गेली. पाहिलं भूक लागली होती पोटाला, पिशवीतून पाहिलं तर 2 फटके होते, ते फटके पाहिले आणि काही नाही, पोटाला भूक लागली असं म्हणून ते फाटकं कपडा आथरला आणि तिळच मात्र टाळी वाजून भजन म्हणायला लागला. आता त्याला सण येतच नाही, कोण भिक्षा दिला. आता अशी परिस्थिती आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीशांची पाऊस वेळेवर पडत नाही त्याला कारणीभूत आहे, पाणीपासून नुकसान करतात ना त्याला कारणीभूत आहे. या गोष्टी नाही, वाऱ्या करून आणि हे करून काय पांडुरंग पावन काय. आपल्याच घरी मात्र आपल्या आई वडील पंढरीचे पांडुरंग आहे, विठ्ठल रुक्मिणी यांना सोडून देते ना आपण ते करीत बसता. सत्यच राहिलं नाही व सगळं चक्र उलट फिरून गेलं आणि त्याचा फटका आहे हा सगळा. मात्र हे सत्य तोंडातले 10 दक्षिण मंदिर एक दिवस सत्यच होणार. हा शब्द लक्षात ठेवा. करुणा गेला पण करुणासारखे महाआजार येणारे तुमच्या सिलिंगला असे लिहून ठेवा का सोमेश्वर बाबांनी सांगितलं महारोग येणारे म्हणूनच आहे, करुणासारखे महारोग येणारे अजून. म्हणून अशा पद्धतीनं पाहिलं तर तिथं मात्र एक जण ते निघून गेले, हा भिक्षा मागत बसला. पण तिकडून मात्र एक दादा आले, त्यांनी मात्र पाहिलं. त्या म्हाताऱ्याला विचारलं, म्हाताऱ्याने सांगितलं माझी शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, मी माझ्या मुलांचे नाव सांगणार नाही, माझे मुलं काय करतात ते पण सांगणार नाही. जर माझ्या मुलांचं नाव सांगितलं, माझे मुलं काय करतात हे जर सांगितलं ना, मला जिवंत ठेवणार नाही, मला जगू द्या असं म्हणले. हो तो मुलगा म्हणला, मी लहान असताना माझे आई वडील गेले, मला आई वडिलांची किंमत कळते दादा. सूर्यनारायण गेल्यानंतर सूर्यनारायणची किंमत कळते, आई वडील गेल्यानंतर आई वडिलांची किंमत कळते, एखादा महात्मा गेल्यानंतर महात्म्याची किंमत कळते. त्याच्याच पद्धतीने मात्र माझे आई वडील बाल्यावस्थेत असताना, मी लहान असताना गेले ना, बाबा तुम्ही माझ्या घरी चाला आणि माझे वडील म्हणून मला मात्र माझी जागा भरून काढा, मी तुमची माझे वडील म्हणून सेवा करेन. तो मुलगा घेऊन गेला आणि वडिलांसारखी सेवा करत होता. व्हिडिओ दाखवलं, चोपाळ्यात घालून झोका देत होता. अशा पद्धतीने सांगा बरं, ज्याला घ्यायचं त्यानं नाही घेतलं, ते दुसऱ्यानंच घेतलं का नाही. म्हणून अशा पद्धतीनं हे तुझं आहे, तुझं पशी परंतु जागा चुकला. खरोखर मात्र खूप काही सांगण्यासारखं आहे या गोष्टी. अजून तर मात्र आपण नोकरी प्रयत्नाच्या याच्यामध्ये थोडं सुद्धा शिरलो नाही, आपण अजून पायात चालू आहे हा. म्हणून मात्र आता जास्त वेळ न घेता न फक्त तुम्हाला हे सांगणार का आपल्याकडे या सगळ्या गोष्टी या सांगितलं, फक्त जेवढं सांगितलं याप्रमाणे तुम्ही आचरण करा. हा तुमचा पाया पक्का झाला, मग पुढच्या मार्गदर्शनाला तुम्ही लायक होणार. नाही तर हा पायाच कच्चा, बिल्डिंग कवच खाली येणार. सांगितलं तुम्हाला. म्हणून मात्र आजच्या मार्गदर्शनातून मात्र हे सांगणार. तर त्या पद्धतीनं मात्र करा. आणि आणखीन काही शंका असल्या तर त्या जय बाबाजी भक्त शिव टिकडी म्हणून या चॅनलला तुम्ही कार्यक्रम पहा. ते काय बा जास्तीत जास्त सबस्क्राईब मिळावं म्हणून मात्र नाही यूट्यूबला सोडत आपण, फक्त तुमच्या हितासाठी मात्र आमच्यावरती जे प्रसंग आले ते प्रसंग तुमच्यावरती येऊ नये त्याच्याकरता ते घराघरापर्यंत ही माहिती पोचावा. जनसेवा हीच ईश्वर सेवा. देवाच्या देवळातला देव आपल्याबरोबर बोलत नाही, पण तुम्ही
चालते बोलते देवे, तुम्ही चालते बोलते देवे, तुमची सेवा करता करताच देवाने इथपर्यंत पोहोचवलं आम्हाला. स्वप्नात वाटत नव्हतं ह्या अशा गाडीत फिरू म्हणून. इथं आत्ता नागपंचमीच्या दिवशी भेट म्हणून दिली गाडी. दुसरी एक आहे ती प्राणेश्वरी, ती वेगळी हिरितेश्वरी, आणि आणखी लक्झरी वशी ती किशोरी. स्वप्नात वाटत नव्हतं हे. पण घराच्या बाहेर निघताना आई वडील आणि बहिणीचं दर्शन घेतल्याशिवाय घराच्या बाहेर जात नव्हतो आम्ही. ही गोष्ट मात्र हे व्यासपीठ होतं, हे व्यासपीठ काही खोटं बोलायचं नाही म्हणून इथपर्यंत येईल. आजही मात्र ते बिचारे नाही तरी धरती मातेचं आणि आकाशाचं आणि पुढं गुरु महाराजांचं बहिणीचं दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याच कार्याला सुरुवात करत नाही. आणि कायम जरी मात्र देवाला हीच प्रार्थना करतो सकाळ आणि संध्याकाळी, सर्वांची सुख लाभावे. देवाला हीच प्रार्थना करतो सर्वांची सुख लाभावे, तसे यश आरोग्य धन संपदा आणि कल्याण व्हावे सर्वांचे, आणि दुःखी कोणी असू नये. बस अशाच पद्धतीनं प्रार्थना करतो. तुमच्या सुखात आमचं सुख आहे, तुमच्या सुखात आमचं सुख आहे, तुमच्या दुःखात आमचं लय मोठं दुःख आहे. म्हणून तर हा भगव्या कपड्याचा मान आहे. तुम्ही सुखी तर आम्ही सुखी, नाही तर तुम्ही दुःखी असले ना आम्ही सुख राहून मात्र कामचं सुख मात्र जयाजल कळते नाही. म्हणून मात्र हे म्हणून याच गोष्टीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. आणखी मात्र कोणाची काही शंका असते तर विचारू शकते. तर इथंच आपण सेवेला पूर्ण वेळ राहते. 4 वाजेनंतर आम्हाला थोडंसं अनुष्ठानाचा कार्यक्रम असतो. आणि इथंही मात्र आहे बा, याच्यावरती आता हे अनुष्ठानच आहे. अनुष्ठानामध्ये वेगळं काही सांगत नाही आम्ही. पहिला दिवस जो होता कालचा, आता घरामध्ये कोणते देव 7 देव असले पाहिजे. दुसऱ्या दिवशी आज 10 दिशांबद्दल मार्गदर्शन आहे आणि लावी कार्यक्रम दिसतो. जय बाबाजी भक्त शिवटिकडी या चॅनलला लावी कार्यक्रम दिसन तुम्हाला. आणि तिसरा दिवस मात्र आपल्या तिथं शिवटिकडीवरती संकल्प नारळ कशा पद्धतीनं दुःख पिढ्याबद्दल त्याच्याबद्दल. 4था दिवस शेती व्यवसायाबद्दल आणि 5वा दिवस शारीरिक स्वास्थ्याबद्दलचं मार्गदर्शन आहे. 6व्या दिवशी डोक्यासाठी म्हणजे डोकं दुखत असेल, कान दुखत असेल, श्वासोच्छ्वासाचे आजार असेल, गुडघ्याचे आजार, याच्या सविस्तर माहितीबद्दल मात्र 6व्या दिवशी मार्गदर्शन आहे. आणि 7व्या दिवशी मात्र तर आपल्याला अपयश काय येतं, धंदा व्यवसाय नोकरी शेती व्यवसाय सगळ्याबद्दल मार्गदर्शन 7व्या दिवशी. 8व्या दिवशी अनुष्ठानार्थ्यांकडून जर 7 दिवसाच्या कालावधीत अनुष्ठान करून काय अनुभव आला त्याच्याबद्दल मार्गदर्शन देत असतो. चालेल शिव आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करू. तुम्ही सगळे मात्र वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित झाले म्हणून मात्र त्याबद्दल तर परमेश्वराच्या साक्षीने मात्र तुमच्या घरात आणि बाहेर खरी सुख शांती म्हणजे काय. खाणं म्हणजे सुख शांती नाही, झोपणं म्हणजे सुख शांती नाही. जिथं मात्र थकवाच येत नाही ना त्याला सुख शांती म्हणते. खाऊन खाऊन थकतं, चालून चालून थकतं, बोलून बोलूनही थकतं का नाही, झोपून झोपूनही आडकं दुखते, पाहून पाहूनही थकतं, बरं नाही. परंतु ज्याला थकवाच नाही त्याला म्हणते सुख शांती. मग खरी सुख शांती म्हणजे काय, तुमच्या घरात आणि बाहेर एकमत एक विचार एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा, तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश, आणि तुमच्या घरात कोणालाही कुठल्या प्रकारचा आजार नाही, याला म्हणते सुख शांती. म्हणून परमेश्वराच्या साक्षीने मात्र हे सगळं खरोखर मात्र देवा तेवढे धन्यवाद आहे सर. खरोखर मात्र तुमचे आईवडील सुद्धा खूप धन्य आहे आणि त्यांच्या पोटी जन्माला आले तुम्ही, तर तुमचं काय वर्णन करावं याच्याबद्दल शब्द नाही. का असा योगाला मात्र पुरं पुण्याने येतो बरं. काही ठिकाणी आमंत्रण देऊन सुद्धा मी जात नाही. म्हणून मात्र हा योग आहे. म्हणून तुम्ही जेवढे मात्र वेळात वेळ काढून आले ना तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्या घरात आणि बाहेर एकमत एक विचार हो, एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा वाढावा, तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश मिळावा, तुमच्या घरात कोणालाही कुठल्या प्रकारचा आजार नसावा, सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं शारीरिक स्वास्थ्य लाभावं, तुमच्या कष्टातून प्रयत्नातून असं धर्मकार्य तुमच्या अजून घडत राहावं. या धर्मकार्यात तुम्ही जी जी सेवा करणार त्या सेवेतून मात्र तुम्हाला दैविक शक्तीचा चांगल्या पद्धतीचा अनुभव यावा. त्या अनुभवातून तुम्हाला जी लौकिक सुख शांती पाहिजे, लौकिक म्हणजे तुमची जी जी इच्छा असेल ती इच्छा मात्र पूर्ण व्हावा आणि त्यातून पुन्हा उत्साह वाढावा आणि त्यातून पुन्हा उत्साह वाढावा, भरभरून यश मिळावा, 2 रुपये मागं पडावा,
तुमचा घर परपंच चालून 2 रुपये धर्म कार्याला लागावा आणि त्यातून 2 रुपये डोक्यावरचं कर्ज मात्र खांद्यावर घ्यावा आणि खांद्यावरून मात्र खांद्यावर पण जोडवतो, खांद्यावरून खाली व्हा. तुम्ही सगळे कर्जमुक्त व्हा, सुखी समृद्धीत आनंदी आनंद आमच्या 2 डोळ्याला अखंड दिसावा. आता इथं मात्र तुम्हाला सगळ्यांना थोडंसं 2 मिनिटं परिचय म्हणजे असं आहे, आम्ही 12वी नापास मराठीला 35 पडेल. आम्ही 12वी नापास मराठीला 35 पडेल. फक्त परमेश्वराने 15 वर्ष 3 महिन्याच्या साधनेतून हे दात दक्षिण म्हणून घेतले आमच्याकडे. तर या तोंडातला निघालेला शब्द मात्र एक न एक सत्यच होईल. तुम्ही मात्र शेती व्यवसायाबद्दल कुठलाही प्रश्न विचारा, तुम्हाला औषध मारायने सांगणार आम्ही. त्यानंतर 50 नाही 100 मजली बिल्डिंग राहू द्या, तुमच्या घरात सुखशांती का मिळत नाही, वास्तुशास्त्राचं तर काही माहितीच नाही, वास्तुशास्त्राचे व्यतिरिक्त मात्र तुमच्या घरातल्या सुखशांतीबद्दल मार्गदर्शन देतो आम्ही. आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत कुठल्याही आजाराबद्दल प्रश्न विचारा, आम्हाला 1986-87 पासून डोक्याची गोळी नाही माहिती आम्हाला. आजही नारळाचं पाणी दूध वगैरे हे घेतो, पण कॅपॅसिटी आमच्या बरोबर चालून दाखवा फक्त आणि बोलून दाखवा आमच्या बरोबर. बैठक आणि बसून चालून बोलून चालायला आवडणार नाही आणि बोलायला नाही. आता कंटिन्यू किती वेळापासून बोलतोय हे नाही, 5-5, 7-7 घंटे बोलायची कॅपॅसिटी आमची. अशा पद्धतीनं म्हणून फक्त यावर विश्वास ठेवा. तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या, जे बाबाजी भक्त शिव टिकडी या चॅनलला पहा. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्याच्यात मिळालं नाही तो प्रश्न मात्र तुम्ही अशा पद्धतीने विचारा त्या प्रश्नाबद्दल. आणि तुम्हाला जर प्रत्यक्ष भेटायला यायचं असलं ना, आमच्याकडे निंबू नको, नारळ नको, घराची माती नको, उलट्या पाकाचं कोंबडं नको, काहीच लोक फक्त तुमचा घराचा नकाशा घेऊन या. तुमचा घराच्या नकाशा पाहूनच आम्ही सांगू. जसं साखर पडली का मुंग्या तिथं आपाप येतात, घाण पडली केर कचरा पडला खरकट पडलं का माश्या तिथं आपाप येतात, तशा पद्धतीने साखरीपाशी मुंग्या शास्त्र पद्धतीनं घरातली व्यवस्था असली तर देवाची शक्ती तुम्हाला शोधत शोधत तुमच्या घरी येणार. आणि शास्त्राच्या विरुद्ध घरातली व्यवस्था असली ना, गादीपाशी माश्या जातात येतात ना, तशा पद्धतीनं आसुरी शक्ती बिना आमंत्रणाने तुमच्या घरी येणार आणि परीक्षाने होणार. झालेली शिव आपल्या चरणी समर्पण करू. हरिओम हरिओम हरिओम. काय हरि तर काय नाव आहे तुमचं? वृषभ राशी तुमची. तर वृषभ राशीला सोमवार शुक्र राशी म्हणजे दक्षिण दिशा. तर सोमवार शुक्र राशी बाकीची वार पण शुभ नाही आपल्यासाठी. मग बाकीच्या वारी म्हणजे काही आपलं बुधवार शनिवार रविवार गुरुवार दक्षिणेकडे तोंड करून फॉर्म भरायचं आणि परीक्षेला पण दक्षिणेकडे तोंड करून दुसायचं. आणि मग आता जर सुद्धा घराचं तोंड मात्र पूर्वेकडे बरोबर. मग आता तुम्ही जर इकडं निघाले, तुमचा रस्ता इकडून वळतो ना, कधी कधी तुम्हाला इकडच्या बाजूनं पण जावं लागतं, कधी कधी इकडच्या बाजूनं पण जावं लागतं. असं नाही का प्रत्येक वेळेस म्हणता रस्ता इकडूनच नाही, इकडून काटे कुठे असले तरी तुम्हाला जावं लागेल इकडून. का रविवार गुरुवार मात्र राहू उत्तरेला राहतो, सोमवार रविवार गुरुवार राहू पूर्वेला राहतो, सोमवार शुक्रवार राहू दक्षिणेला राहतो आणि मंगळवारी राहू पश्चिमेला राहतो, बुधवारी शनिवारी राहू उत्तरेला राहतो. म्हणून आपल्याला राहू हा आपल्या फक्त डाव्या बाजूकडून नाही तर पाठीमागे असला पाहिजे परीक्षेच्या वेळेस. आणि तुमच्या नावाचा जो चंद्र आहे, चंद्र हा आपल्याला यश देणार आहे, बरोबर यश देणार आहे. चंद्र तुमच्या समोर पाहिजे नाही तर उजव्या बाजूकडून पाहिजे. मग तुमच्या नावाचा चंद्र आहे दक्षिणेकडे म्हणून सोमवार शुक्रवार राशी. मग आता इथं काय सांगितलं पुन्हा, तर बुधवार शनिवार रविवार गुरुवार दक्षिणेकडे तोंड करून फॉर्म म्हणायचं. आणि पुन्हा बुधवार शनिवार आणि मंगळवार पूर्वेकडे तोंड करून उजवा हात तिकडून आला पाहिजे. आता याच्यामध्ये दीड तास कालावधी राहूचा, तो राहूचा कालावधीच्या अगोदर नाही तर नंतर या पद्धतीनं
टाळू ना. मग आता राहूच्या काळाच्या अगोदर तुम्ही परीक्षेला गेले, राहू काळात परीक्षा चालू असेल काही चिंता नाही. 5-5, 6-6 वेळेस 5-5, 6-6 पॉईंट काढले, काही 5-5, 6-6 पॉईंट काढले. पण आम्ही मार्गदर्शन दिलं त्यांना कपडेच नाही काढायला. म्हणजे मागे नाही कसं केलं होतं का, एकाच वेळेस 39 जण भरती झाली होती एकाच वेळेस. आणि त्याच्यानंतर 13 जण राहिले होते. पुन्हा 13 जणांमधले पुन्हा 7 जण निघाले आहे त्याच भरतीमध्ये. म्हणजे फक्त श्रद्धा पाहिजे तुमची. आणि एक हे मार्गदर्शन वरती श्रद्धा आणि आई वडील आणि बहिणीची सेवा, बस हे असलं तर बाकी ना कोणीच आपल्या केसाला त्या करावं शकत नाही. समजलं तुम्हाला? आणखी काही शंका आहे? आता एक असं आहे, त्यातून मात्र तुम्ही आज फॉर्म सुटल्यापासून तर फॉर्माची मुदत जिथपर्यंत आहे, तर त्या कालावधीमध्ये तुमच्यासाठी कोणता दिवस योग्य आहे तुम्ही नेऊ शकता. आता कधी कधी वाटतं ना, एक आहे कधी कधी सांगितलं असेल तुम्हाला का या ग्रहाचा दोष आहे, त्या ग्रहाचा दोष आहे. किती बारक्या केलं तुम्ही आतापर्यंत? 2. आता काही काही ना याच्यामध्ये जास्तीत जास्त भरत्या कोणी केल्या? कधी कधी 5-5, 7-7 भरत्या झाल्या. मग सांगत बा या ग्रहाची शांती करा, त्या ग्रहाची शांती करा. पण एक काही मेन पॉईंट येईल का तुमच्या सगळ्यांसाठी, शेती व्यवसाय असेल, दूध दुग्धाचा व्यवसाय असेल, गाडी धंदा असेल, दुकान व्यवसाय असेल, नोकरी प्रयत्न करत असेल, शालेय शिक्षण असेल, या ठिकाणी जर समजा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ग्रहाची शांती करायला सांगितली, ग्रहाचा दोष सांगितला ना, त्याला फक्त एवढं विचारा का ग्रहाचा दोष कसा असतो सांग. पण तुम्हाला उत्तर सांगता आलं पाहिजे बरं का. फक्त आम्ही जे सांगितलेलं उत्तर मात्र तुम्ही फक्त उत्तर ठेवा आणि मग प्रश्न विचारा. नाही तर तुम्ही प्रश्न विचारा ना तुम्हालाच उत्तर सांगता येत नाही. असं होईल. ऐकून घ्या. रविवारपासून मात्र दिवस मोजतो आपण. पण खरोखर रविवारची सुट्टी असते म्हणून सोमवारपासून. मग सोमवार जो आहे तर भगवान शिवप्रभूचा वार आहे. सोमवार आहे तर चंद्रग्रहाचा वार आहे. चंद्रग्रहाचा भगवान शिवप्रभूचा. त्यानंतर मंगळवार जो होता हनुमंताचा. मंगळवार भूमिपुत्राचा वार, भूमिपुत्राचा मंगळ ग्रहाचा. बुधवार जो आहे तर किन्नर आणि बुध ग्रह हा बुध ग्रह. पुन्हा आणखीन मात्र भगवान महाविष्णूचा वार आहे. आणि गुरुवार जो आहे तर गुरुग्रहाचा वार आहे. गुरुवार जो तर दत्तगुरूचा वार आहे. गुरुवार या पद्धतीला. पुन्हा शुक्रवार जो आहे तर संतोषी मातेचा वार आहे. शुक्रग्रहाचा वार आहे शुक्रवार. त्यानंतर म्हसोबाचा वार आहे शुक्रवार. म्हसोबाचा पण वार आहे तो शुक्रवार. त्यानंतर शनिवार आहे, हा शनिग्रहाचा वार आहे. शनिवार हनुमंताचा वार आहे. शनिवार राहूचा वार आहे, शनिग्रहाचा पण आहे. आणि रविवार खंडोबाचा वार आहे. रविवार खंडोबाचा वार आहे. राहू केतूचा पण वार आहे. रविवार केतूचा पण आहे आणि खंडोबाचा पण, आणि सूर्यनारायणाचा पण वार आहे, सूर्यग्रहाचा. आता याच्यामध्ये तुम्ही 7 दिवस तुम्ही फार्म कोणत्या दिवसाकडे तोंड करून बराच हा प्रश्न विचारला ना. मग आता इथंही मात्र जर समजा तुम्हाला सोमवार मागच्या वेळेस मात्र तुम्ही एक अभ्यास करायचा का सोमवारी माझी चिडचिड होते, का सोमवारी माझं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं, का सोमवारी मला अपयश येतं, का सोमवारी मात्र नेमकं भरती आली का त्या टायमाला मात्र गुडघे दुखत आहे, असं काही घडतं ना. तर सोमवारी जर समजा सोम ग्रह म्हणजे चंद्रदेवाचा प्रभाव अशा पद्धतीनं जर असलं किंवा मंगळवारचा कोणत्याही वाराला त्रास होत असेल, अपयश येत असेल, चिडचिड होत असेल, ह्या गोष्टी जर घडल्या ना त्या ग्रहाचा दोष समजायचा. मग या ग्रहाचा दोष म्हणल्यावर मग काय शांती करायला जायचं असं काही नाही. मनोमन संकल्प करायचा का बा आता सोमवारी तुम्हाला अपयश येतं ना, 11 सोमवार मी उपास करेल, 11 सोमवार उपास करेल. मग 11 सोमवार उपास कसे करायचे? आता 11 सोमवार म्हणजे पहिल्या सोमवाराला जे दिवसभर फराळ घेतलं तेच फराळ 11 सोमवाराला घेत राहायचं. साबुदाणा तर साबुदाणा, फळं तर फळच. आणि 11 सोमवार पहिला सोमवार तुम्ही कशावरती सोडला उपास? मेथीच्या भाजीवरती. मग मेथीचीच भाजी मात्र 11 सोमवारला पाहिजे. 11 सोमवार रात्री उपास सोडताना मेथीचीच भाजीवरती उपास सोडायचा. भाजीवर मग एखाद्याच मात्र पहिला सोमवार मेथीच्या भाजी बाजरीच्या भाकरी सोडला आणि तिसऱ्या सोमवारी मात्र मेथीची भाजी पोळी होती, असं अजिबात नाही चालणार. बाजरीचीच भाकर लागल. मग तुम्हाला आता मेथीची भाजीच नाही मिळाली, तुम्ही म्हणलं आता सुरू आता उद्या उपास, असं नाही चाललं तिला त्या दिवशी. मग डाळ भात सहज सुलभ आहे.
मग डाळ भातावर उपास सोडायचे. म्हणजे या 7 वारांमध्ये ज्या दिवशी तुम्हाला अपयश येईल, ज्या दिवशी तुमची चिडचिड होईल, ज्या दिवशी तुमचं शारीरिक स्वास्थ्य बिघडेल ना, ते 11 किंवा 21 उपास करा. आणि दिवसभर जे फराळ घेतात तेच फराळ मात्र 21 किंवा 11 वाराला घ्या. आणि त्यानंतर पहिल्या उपासाला ज्याच्यावरती डाळ भातावर उपास सोडा, डाळ भात सुलभ आहे, कवा पण मिळेल डाळ भातवरच उपास सोडा. आणि तुमची जर अशी ग्रह मानाची दोषबाधा जर नाही गेली ना, हे कपडे काढून तुमच्यासारखे कपडे घाला. फक्त विश्वास पाहिजे, नाहीतर तुमचा ना शांती करणार लय विश्वास आहे तुमचा. आणि अंगात येणार आहे बाबावर तुम्ही विचारूच नका. इथं मात्र आम्ही आमच्या काही अंगात येत नाही, झटके देत नाही आणि गुढी लावित नाही. हे चालू तर तुमचं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो. एकही प्रश्न असं नाही की तुमचं उत्तर मिळणार नाही. फक्त श्रद्धा पाहिजे ना. हां, तुमच्या डोक्यात पहिलीच मेमरी तुमची फुल वेळ राहते. आणि आम्ही सांगितलं कुठं डोक्यात घुसवतं, त्याला शांती सांगितली, शांती केल्याशिवाय तुमची शांती निघत नाही डोक्यात. हां, म्हणून मात्र ह्या गोष्टीचा विचार करा. काहीच करायची गरज नाही दादा, तुमची परिस्थिती शांती करायची. आता आपलं जर आता एवढं संध्याकाळची पंचायत मग मरायचं का आता काय शांती करायला काय 1 रुपया लागतो काय? म्हणून मात्र शांती डोक्यातून काढून टाका. आजारपण आम्हाला एक विचार करायसाठी गोष्ट आहे ना. 1986-87 पासून डोक्याची गोळी नाही माहिती आम्हाला. आणि कॅपॅसिटी एवढी 2-2, 2.5 वाजते. 1999 पासून जमिनीला पाठ नाही लावत, खुर्चीच बसेल राहतो आम्ही. आणि अजून काही खानपान नाही. आणि सांगा बरं, तुमचं आमचं शरीर सारखंच आहे ना, तरी डोक्याची गोळी लागते. मग का डोकं नाही का आम्हाला? एवढं मोठं डोकं आहे तरी. पण तुमच्या डोक्यामध्ये विचारता किलो 1.5 किलो तर घाणच निघाल आमच्या डोक्यामध्ये. 1.5 किलो घाणच निघाल तरी डोकं दुखत नाही. आणि तुमच्या डोक्यात घाण नाही तरी डोकं दुखल्याशिवाय राहत नाही. तुमच्या डोक्यात घाण नाही पण विचारांची घाण आहे म्हणून डोकं दुखतं तुमचे. आणि आमच्या डोक्यात घाण आहे पण विचारांची घाण नाही म्हणून डोकं दुखत नाही. आणि आम्ही तर दातच घेसत नाही कधी. हे आमचं तर डुप्लिकेट आहे. तुम्ही आमच्या तोंडाला तोंड लावून पहा, वासच येणार नाही आमच्या तोंडाचा. आणि तुम्ही एक दिवस दात नका घेतो, तुमच्याजवळ कोणी बसणारच नाही. हां, काय तुम्ही आतून निर्मळ नाही, बाहेरून निर्मळ आहे. तुम्ही आतून निर्मळ नाही. आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी देवाची कृपा व्हावा त्याच्याकरता ना आतून निर्मळ पाहिजे. साधू संत ते कुंभमेळ्यामध्ये पाहिजे. तुम्ही वरून एवढे गाणेरे देवाला तेच आवडते. आणि आपण एवढं स्वच्छ तरी आपण आवडत नाही देवाला. आपण कुडायचं मग खाऊन चुकतो, समजा ना. म्हणून मात्र अंतकरणाची स्वच्छता ठेवा, निर्मळ ठेवा. 1986-87 पासून आतापर्यंत 40 वर्ष झाले ना. 40 वर्षात काय मग दुखं नाही. 50वा वाढदिवस झाला तर 51 वर्ष चालू आमचं तरी गुडघे नाही. आणि 20-22 वर्षाच्या मुलाचे गुडघे दुखायला लागले. डॉक्टर म्हणलं त्याच्या वाट्या घसून गेल्या. ती कुठं चाललं एवढे दिवस? मग आता झोपत चालत होतं काय का त्याच्या गुडघे बनवताना डॉक्टरला ते देवाला डुकला लागून गेला आणि जुन्या टाकून दिल्या. म्हणून मात्र अशा पद्धतीने विश्वास ठेवा. हरे हरे. हां, दुसरी गोष्ट आपल्याकडे जर समजा नोकरी प्रयत्न करताना मात्र जर देत असाल तर त्याच्याकरता तर आपल्या शाळेचा दाखला 10वी 12वी म्हणजे ज्या वर्गातून प्रवेश करतात बघ तुम्ही 10वी 12वी दाखला, त्यानंतर मार्कशीट, त्यानंतर आपल्याला शालेय शिक्षणात असताना ज्या स्पर्धेत भाग घेतला त्याचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्यानंतर कोणता कोर्स केला ते प्रमाणपत्र, आणि त्यानंतर पुन्हा आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा दाखला, रेशन कार्डाची झेरॉक्स, हे सगळे कागदपत्र जोडायचे. आणि आपल्या त्या कागदाला असं एक म्हणजे एक पेपर लावायचा, कोणते कोणते कागद जोडले त्याला सिरियल नंबरला लिहायचं, कोणते कोणते कागद जोडले, खाली एक हेडिंग लिहायची कोणत्या सत्रात तुम्ही प्रयत्न करताय. इकडच्या बाजूने इथं तुमचा ओरिजिनल पासपोर्ट फोटो, इकडच्या बाजूला तुमचा पूर्ण पत्ता आणि फोन नंबर वगैरे द्यायचा. असं कागदपत्राचं स्पंज बनवून द्यायचा. मग बाकीचे कागद त्या डोमोसाईट वगैरे हे ते काय असेल ते सगळे कागद जोडायचे. जे तिकडे लागत नसले ते बी जोडायचे आमच्याकडं. का? तुमचं सगळं झाल्यानंतर तुम्हाला कागदामध्ये काढायचे, कारण का ते एजंट राहते.